महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करीत नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने यासंबंधी पुढील सुनावणी मंगळवार 25 नोव्हेंबरला ठेवली आहे. यामुळे ही सुनावणी होईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकांच्या घोषणा होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी राहुल, रमेश वाघ आणि किसनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर आम्ही या मुद्द्यावर विचार करेपर्यंत तुम्ही नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करू शकत नाही, असा सवाल खंडपीठाने केला. आरक्षणास विरोध करणाऱ्या पक्षांच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रिया सुरू राहिल्यास ती मागे घेता येणार नाही, असे निदर्शनास आणले. मंगळवारच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे. न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे. न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही. तसेच या निवडणुकीसाठी निर्णय अधिकाऱ्यांची अजून नेमणूक झालेली नाही. याबाबत महसूल विभागाकडून अहवाल अप्राप्त आहे. नियुक्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी हजर झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या 2 डिसेंबरला 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मात्र न्यायालयाने वारंवार दाखवलेल्या नाराजीमुळे नामांकन प्रक्रिया स्थगित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने 50%हून अधिक आरक्षण देऊ नका, असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला होता. बंठिया आयोगाच्या 222च्या अहवालातील 27% आरक्षणाची शिफारस अद्याप न्यायालयीन विचाराधीन असल्याने आयोग पूर्ण स्थितीनुसारच निवडणुका घेण्यात याव्या, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. काही स्थानिक संस्थात आरक्षण 70%पर्यंत पोहोचल्याचे दावे करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने राज्याला नोटीसही बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निकाल येईपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घेत रिंगणातील उमेदवारांचा प्रचार थंडावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नगर परिषद व नगरपालिकांमध्ये वाढलेल्या आरक्षणाचा विचार करून निवडणुकीला स्थगिती दिली तर काय होणार, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी खर्चातही हात आखडता घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये EVMचा उपयोग करणे वैध आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी निवडणूक आयोगाला करून यावर गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.